हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे झणझणीत सावजी मसाला पनीर। आणि तुम्हाला सावजीच्या रेसिपीज बघायच्या असेल तर माझ्या रेसिपीज आवर्जून बघत चला, कारण मी स्वतः सावजी आहे आणि सावजीच्या रेसिपीज तुम्हाला थेट सावजीच्याच घरातून बघायला मिळणार आहे। तर आजकाल प्रत्येकच प्रोग्राम मध्ये पनीरची एकतरी भाजी असतेच, इतकं ते कॉमन झालेलं आहे। पण रियालिटी ही आहे की अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना ती आवडतच नाही। जवळपास सर्वच पनीरच्या भाज्यांची ग्रेव्ही सेमच असते, पण सावजी पनीर हे असं आहे की ज्याची ग्रेव्ही डिफरंट आहे, वेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि त्याची चवही इतकी जबरदस्त आहे की तुम्हाला ते नक्कीच आवडेल, हे मी खात्रीने सांगू शकते। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी मी इथे हे मसाले घेतलेले आहेत। यात मी 4 लवंगा, 2 छोटी वेलची, 2 मोठी वेलची, 7-8 ब्लॅक पेपर, थोडंसं दगडफूल, जावित्रीचा एक तुकडा, 2 दालचिनीचे तुकडे आणि 2 तमालपत्र घेतलेले आहेत। आता हे खडे मसाले आपल्याला पॅन मध्ये घालायचे आहे। यासोबतच आपल्याला यात घालायचे आहे 1 चमचा धने, 1 चमचा तीळ, थोडे खोबऱ्याचे तुकडे, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा खसखस घालून घ्यायची आहे। आणि आता हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर इथे खोबऱ्याचे तुकडे भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून मी ते एका साईडला करून घेतले आणि बाकीचे मसाले आपल्याला 1-2 मिनिटच भाजून घ्यायचे आणि काढून घ्यायचे आहे। तर आता इथे याला आपण 1-2 मिनिटं भाजून घेऊ आणि याला काढून घेऊ। तर आता इथे हे मसाले भाजून झालेले आहेत, याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि खोबरं आपल्याला लाल रंगावर भाजून घ्यायचं आहे। आता इथे खोबऱ्याचा रंग बदललेला आहे। आता यातच आपल्याला 7-8 काजू घालून घ्यायचे आणि काजू पण खोबऱ्यासोबत भाजून घ्यायचे आहे 1-2 मिनिट। आता हे झाले, याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता त्याच पॅन मध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालायचे आहे। तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि यात घालून घ्यायचे आपल्याला कांदा। तर इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। हे कांदे आपल्याला यात भाजून घ्यायचे आहेत। थोडंसं मी मीठ घालते आहे, म्हणजे मीठ घातल्याने कांदा लवकर सॉफ्ट होतो आणि लवकर शिजतो। कांदा इथे आता जास्त दिसतोय, पण तो शिजल्यानंतर श्रिंक होतो आणि कमी दिसतो। आता गोल्डन ब्राऊन रंगावर याला भाजून घ्यायचं आहे। याला गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे। आता याला आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर याला मिक्सर मधून बारीक करायचं आहे। आता इकडे आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। त्यासाठी त्याच पॅन मध्ये मी तेल घालून घेते। इथे तुम्ही पनीर डीप फ्राय पण करू शकता आणि शॅलो फ्राय पण करू शकता। तर मी इथे शॅलो फ्राय करते आहे। आणि सावजी पनीर करताना पनीर तळून घेणं गरजेचं आहे। पनीर इथे 3-4 मिनिटच फ्राय करायचं आहे, खूप जास्त वेळ फ्राय करायचं नाही, नाहीतर पनीर कडक होईल आणि ते खायला चांगलं लागणार नाही। तर हलका याचा रंग बदलला की याला काढून घ्यायचं आहे। थोडं उलटपलट करून घ्यायचं आहे आणि याला काढून घ्यायचं आहे। तर इथे पनीर हलक्या ब्राऊन रंगावर फ्राय करून झालेला आहे। आता इकडे हे मसाले थंड झालेले आहेत। आता याला बारीक करायचं आहे। तर एका मिक्सरच्या पॉट मध्ये घालून मी हे बारीक करून घेते। तर सुरुवातीला मी पाणी न घालताच बारीक करणार आहे, पण हवं तसं बारीक झालं नाहीये, म्हणून मी यात थोडं पाणी घालणार आहे आणि याची पेस्ट तयार करणार आहे। तर आता मी थोडंसं पाणी यात घालून घेते आणि याची पेस्ट तयार करून घेते। तर मी याला बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की याची छान पेस्ट तयार झालेली आहे। एवढंच बारीक आपल्याला करायचं आहे। या पेस्टमुळेच ग्रेव्हीला थिकनेस येतो। आता याच मिक्सरच्या पॉट मध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। जो कांदा आपण तळून घेतलेला आहे तोच कांदा आपल्याला यात घालून घ्यायचा आहे आणि आता याचीही आपल्याला पेस्ट करायची आहे। तर थोडंसं पाणी घालून मी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता इथे एका कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तर हे तेच तेल आहे ज्यात पनीर फ्राय करून घेतलेलं आहे आणि वरून थोडंसं तेल मी ऍड केलेलं आहे। तर तेल गरम झालं, यात 2 तमालपत्र आणि 2-3 सुक्या लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर यात घालायची आहे आपल्याला कांद्याची पेस्ट। संपूर्ण कांद्याची पेस्ट मी यात घातलेली आहे। सोबतच आपल्याला घालायचं आहे 2 चमचे अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट, पाव चमचा हळद आणि 2 चमचे तिखट। तिखट तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता।
आता हे मिक्स करून घ्यायचं आणि यातच आपल्याला घालून घ्यायची आहे ही मसाल्यांची पेस्ट। तर यात ही संपूर्ण मसाल्याची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि आता याला आपल्याला मिक्स करायचं आहे। आणि यातच आता आपल्याला घालून घ्यायचं आहे 2-3 टेबलस्पून दही। तर दही इथे आपल्याला फ्रेशच घ्यायचं आहे, आंबट असलेलं दही घालायचं नाही, नाहीतर भाजीची चव बिघडेल। तर दही घातल्यानंतर आपल्याला हे मीडियम फ्लेमवर सतत हलवत राहायचं आहे। आता थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे मीडियम फ्लेमवर सतत हलवत राहायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। तर इथे तेल सुटलेलं आहे। आता यात घालायचं आपल्याला पाणी। तर मी मिक्सरचं पॉट धुवूनच यात पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला लागेल तसं यात पाणी घालून घ्यायचं आहे। तर संपूर्ण मिळून मी यात अर्धा ते 1 ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे। तर तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता। आता याला झाकण घालून 2-3 मिनिट स्लो फ्लेमवर होऊ द्यायचं आहे। तर आता इथे 2-3 मिनिट झालेले आहेत। आता यात आपल्याला घालून घ्यायचं आहे पनीर। तर इथे पनीर घातल्यानंतर आपल्याला 2-3 मिनिटच स्लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे। जर तुम्ही पनीर खूप जास्त वेळ शिजवाल तर ते कडक येत जाईल आणि त्यात सॉफ्टनेस अजिबात राहणार नाही। त्यामुळे इथे पनीर आपल्याला 2-3 मिनिटच शिजवायचं आहे। तर आता याला झाकण घालून आपण 2-3 मिनिट शिजवून घेऊ। तर आता इथे 2-3 मिनिट झालेले आहे। आता यात घालून घ्यायचा आपल्याला सावजीचा काळा मसाला। आपण दही घातल्यानंतर याचा रंग लाईट होतो, पण काळा मसाला घातल्यानंतर याचा रंग एकदम खुलून येतो आणि डार्क होतो आणि खूप छान रंग येतो याला। त्यामुळे सावजीचा काळा मसाला नक्कीच घाला। काळा मसाला घातल्यानंतर याला मी अर्धा मिनिट झाकण घालून शिजवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता इथे आता की याच्यावर मस्त अशी तर्री आलेली आहे। आता यावर घालून घ्यायची आहे कोथिंबीर। अशा प्रकारे आपला सावजी पनीर मसाला तयार झालेला आहे। तर सावजी पनीर करताना 2 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे एकतर पनीर आपल्याला फ्राय करूनच घ्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे टोमॅटोचा अजिबात त्यात आपल्याला वापर करायचा नाही आहे। या 2 गोष्टी लक्षात ठेवून या पद्धतीने तुम्ही सावजी पनीर नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, माझ्या फेसबुक पेजला फॉलो करत राहा। यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय, धन्यवाद।